गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेत. अशातच आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. मात्र याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केलाय. याबाबत आता सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मनोज जरांगे पाटील यांना धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटलं की तुझं नाव घ्यायला तू कोण लागून गेला? तुझ्या नास्तिकपणामुळे मराठा वंजारी समाजात वैर निर्माण झालंय. तू म्हणशील तसं म्हणायला बापाची पेंड लागली का? अजित पवारांनी लात मारून बाहेर काढलं. याला मंत्रिपदावर घ्या, मग मराठे अंगावर येतील. राष्ट्रवादी भाजप याला मंत्रिपदी कसं घेतात ते आम्ही बघतो. तुझ्या वाचून गुंतलंय काय? मराठा वंजारी प्रेम तुझ्यामुळं गेलं. धनंजय मुंडे हा उपद्रवी आहे, याचं नाव कोण घेतं? अजित पवारांचा पक्ष गुंडांना सांभाळतो काय? धनंजय मुंडे ही घाण आहे, याच्यामुळे मराठे वंजारी समाजावर प्रेम करत नाहीये. पंकजा मुंडे यांच्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की माझ्याकडे जालन्यातील भाजप आमदारांनी तक्रार केली आहे. आम्हाला पालकमंत्री निधी देत नाही. पालकमंत्री त्यांच्या नातेवाईकांना निधी देतात. पंकजा मुंडे जालन्यात मराठी पॅटर्न चालवतात काय? पालकमंत्री सगळ्या सोयऱ्यांना निधी देतात काय? पंकजा मुंडे अहंकारी आहेत पण खुनशी नाहीत. पंकजा मुंडे यांनी पक्षात सगळे सोयरे आणू नये. दिल्लीतील आंदोलनावर बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितलं की आंदोलन लोकशाही मार्गाने चाललंय. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवलं पाहिजे. आंदोलन दडपण्याचं काम सरकार पहिल्यापासूनच करतंय. आंदोलनाला आमची साथ आहे. सोनम वांगचूक यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे. सरकारकडून वांगचूक यांना बेदखल करता कामा नये. सरकार विचारांना बेदखल करू शकत नाही. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.